नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याही घरी हळदी कुंकू झालं असेल, तुम्हीही तुमच्या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी धमाल केलीच असेल. आपल्या ग्रे किचनमध्येही हळदी कुंकाचा समारंभ पार पडला, म्हणूनच मी अशा प्रकारे सुंदर असं घर सजवलं होतं. दारामध्ये हळदी कुंकू विशेष अशी छानशी रांगोळीही काढलेली होती. या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातील तसेच संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातील माझ्या कोणत्या कोणत्या मैत्रिणी आल्या होत्या, खरंच आल्या होत्या का, आणि आम्ही कशा प्रकारे धमाल मस्ती केली हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. वाण म्हणून देण्यासाठी मी या काचेच्या वाट्या आणल्या होत्या. हळदी कुंकाचं ताट सजवलं होतं, त्याच्यात पान सुपारी हळदी कुंकू आणि तिळगुळाची चिक्की ठेवलेली होती, जी मी घरीच बनवलेली होती. आणखी थोडीशी अशी पारंपरिक सजावट केलेली होती, जी खास करून आपण संक्रांतीच्या वेळेस करतो. खरं तर एकट्याने सगळं करायचं म्हणलं तर वेळ खूप जातो, पण याच्यातून मिळणारं जे समाधान असतं ना, ते कशातच मोजता येत नाही. हे फुलांनी सजवलेलं ताम्हण माझ्या एका सोलापूरच्या मैत्रिणीने मला भेटवस्तू म्हणून दिलं होतं, जे प्रत्येक कार्यक्रमाला सणाला मी वापरते. इकडे सगळ्यांच्या घरीच हळदी कुंकाच्या दिवशी स्नॅक म्हणून काहीतरी ठेवलं जातं. मीही केलेलं होतं इडली सांबर. साधारण 40 ते 50 लोकांसाठीचं हे प्रमाण होतं आणि मी हे एकटीनेच केलं होतं बरं का. सांबर आधीच केलेलं होतं आणि साधारण 200च्या आसपास इतक्या इडल्याही बनवून ठेवल्या होत्या. अजून पीठ शिल्लक होतं, जसं जसं लागेल तसं ते मी वाफवून घेणार होते. चटणी मात्र इकडं थोडी कमीच बनवलेली होती, कारण आपण ती एकदाच वाढणार होतो म्हणून. मैत्रिणी आल्या, त्यांचं स्वागत केलं आणि एक एक करून त्यांना हळदी कुंकू वाण दिलं. या हक्काच्या मैत्रिणी असल्यामुळं थोडी थट्टा मस्करी मज्जा मस्ती चालली होती आमची. नाही पण मान राहतो ना ग त्याचा, म्हणजे म्हणलं माझं म्हणणं होतं 5 जणींना जरी पुरलं तरी बस. थोडंसंच लावायचं तिकडं लावून. गोड गोड तूच वाढतीयस म्हणून गोड बोल. असू दे, भांडलं तरी चालतं. एवढा पण पळते ना त्यांच्यासोबत. बाहेर जाऊ अगं ते झालं चुकले, एक्स्ट्रा कॅरमलाइज झालं. खूप घाई झाली होती मला. ती नेहमीची पद्धत नाहीये, मी व्हिडिओ टाकलाय ना तसं नाही केलं. मला तर शांत नाही केला, पण झाली नाही पण छान झाली ग. कडक नाही, ते एक्स्ट्रा कॅरमलाइज झाल्यामुळे थोडं कडवट लागतं मला. गोड बोल, कडव तिळगुळ गोड बोल. हलवा, आईस्क्रीम, आता कस्टर्ड पाणी टाकून हा, ते पण खूप यावर्षी पण झाले. पण हे डिमांडला हे आणि तू दिलेलं एक आणि प्रीतीनं दिलेलं ते यावर्षी आले. हे जास्तच हे पहिल्यांदाच आले आणि डिझाईन मस्त आहे ना, छोटीशी असं घेऊन यावं वाटतं. मस्त आहे. काही एक पण
आमचं पण ज्या दिवशी आणलं ना ते पूर्ण असतं. हळदी कुंकासाठी मी 6:30चा वेळ सांगितलेला होता, पण बायका त्यांच्या वेळेनुसार येत होत्या. मी त्यांना हळदी कुंकू, पान, सुपारी आणि वाण देत होते. मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि आपल्या भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून खरंच मैत्रिणी आल्या होत्या का? तर हो, खरंच आल्या होत्या. कारण मी ज्या सोसायटीमध्ये राहते ना, तिथं आपल्या राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक वास्तव्य करतात. आम्ही सगळेजण खरंच खूप गुण्यागोविंदाने राहतो, एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतो. म्हणूनच मी तुम्हाला तसं म्हणलं. को देखना है। अच्छा, हाँ, इसी में ले लो वीडियो। मेरा फोटो लेना। फोटो तो एक भी नहीं है। इसको चलने के लिए रेडी है। रुक कर जा, थोड़ी देर नीचे चलेंगे, बैठो। अधीरा कोणाला? आम्हाला बसा ना तुमचं. अरे मैं ध्यान नहीं किया। जस्ट अभी ध्यान. थैंक यू। जाओ प्लेट्स प्लेट्स देनी. अभी बहुत ही डेंजर ना स्मेल आया ना.
ऐसा देख लिया आपने लाइव शो देखा। एक मिनट माय गॉड मैं बोल रही यार भगवान का गुस्सा तुम्हें पता ही थोड़ी खाना है क्या? पता नहीं खाना नहीं तुम्हें नहीं रुपाली त्या दोघींना द्या आधी। अनिका अनिका मत करो ये इसमें पानी है क्या? तिळगुळ ले लो, गोड गोड बोलो. मीठा मीठा जो भी समझे मीठा मीठा गोड गोड स्वीट स्वीट जो समझे अच्छा बोलो। श्रीदेवी थोडंसं पाणी अगं मला त्या घरी न्यावं लागलं. आंटी व्हिडिओ घेती. काय तुला ओजसची आठवण येत नाही? आजीची आठवण येत नाही. संगीता हमारे सिर पर अपनी आ रही तुझी मम्मा सांगत नाही आप भी ले लो आप आपके साथ आई ना सब लोग हो गया आप और आपके साथ आई ना मी इकडे आलेल्या बायकांना हळदी कुंकू वाण देत होते आणि प्रतिभा, प्रीती, श्रीदेवी दीदी या माझ्या मैत्रिणी मला कामामध्ये प्रचंड मदत करत होत्या. त्यांच्यामुळेच मला एवढ्या बायका येऊनही कामाचा ताण वाटला नाही किंवा अजिबात गोंधळल्यासारखंही झालं नाही. आलेल्या सगळ्या बायकांना स्नॅक देणं, पाणी देणं, काय हवं नको ते बघणं सगळं काही त्या हक्काने करत होत्या. त्यांना करा म्हणूनही मला सांगावं लागलं नाही. स्वतःच उठून त्या सगळं करत होत्या, अगदी घरी करतो तसं. हे सगळं बघून खरंच मन भरून आलं की आपण नशीबवान आहे, अशा गोड मैत्रिणी आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यानंतर साधारण 10:30 वाजेपर्यंत एक एक करून ज्यांना कोणाला जसा जसा टाईम मिळतोय तशा बायका येऊन जातच होत्या आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम साधारण 10:30 वाजेपर्यंत चालूच होता. सगळ्यांसोबतच फोटोशूट झालेलं होतं. सगळ्यात शेवटी माझी ही खास मैत्रीण प्रतिभा, हिच्यासोबतही छानसं फोटोशूट झालं. ती शेवटपर्यंत माझ्या मदतीसाठी थांबली होती. आजचे खास पाहुणे म्हणजे आपल्या हाऊसकीपिंगच्या मावशी आणि ताई, ज्या बिचाऱ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थकता काम करत असतात. त्यांनाही मी आमंत्रण दिलं होतं. त्याही खूप आवडीने आल्या आणि मलाही खूप छान वाटलं त्या आलेल्या पाहून. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.